महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे। एका बंधाऱ्याच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच घेताना लघुपाट बंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांना रंगेहात पकडण्यात आलंय। मिळालेल्या माहितीनुसार एका ठेकेदाराच्या 20 लाख रुपयांच्या देयकासाठी बिलासाठी वैशाली ठाकरे यांनी 80,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। अखेर हा व्यवहार 50,000 रुपयांवर ठरला। या प्रकरणी ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमधील ठाकरे यांच्या दालनातच सापळा रचण्यात आला। लाचेची रक्कम स्वीकारतानाच पथकाने त्यांना ताब्यात घेतले। ही कारवाई सध्या प्राथमिक स्वरूपामध्ये आहे। या प्राथमिक माहितीमध्ये जी त्र्यंबकराज कृपा मजूर आणि बांधकाम सोसायटी यांनी जी कामं केलेली होती सिमेंट कॉन्क्रीट बंधारा दुरुस्तीची, त्यांची 16 लाखाचे चेक्स हे प्रलंबित होते। त्या प्रलंबित चेक देण्यासाठी सद्यस्थितीमध्ये जी आम्ही ट्रॅप कारवाई केलेली आहे त्यामध्ये आलोसे श्रीमती वैशाली ठाकरे, कार्यकारी अभियंता वर्ग 1, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नाशिक, आणि दुसरे आलोसे जे आहेत अरुण धारणकर, हे वरिष्ठ सहाय्यक लेखा वर्ग 3 आहेत, लघु पाटबंधारे विभाग, यांनी लाचेची मागणी केलेली होती आणि लाचेची मागणी केल्यानंतर लाच स्वीकृती करताना यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। याबाबत पुढील कारवाई करीत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याच्यामध्ये एकूण लाच मागणी जी होती ती 72,000 रुपयाची होती आणि स्वीकारलेली आहे ती 50,000 रुपये। याबाबत अधिक तपास करीत आहोत आणि दोन्ही आरोपी आमच्या ताब्यात आहेत। पुढील कारवाई करीत आहोत। गुन्हा दाखल करीन पुढील तपास होईल। संशयित वैशाली ठाकरे ह्या केवळ लाचखोरीसाठीच नव्हे तर त्यांच्या उद्धट वर्तणुकीसाठीही जिल्हा परिषदेत चर्चेत होत्या। कामासाठी येणाऱ्या ठेकेदारांशी आणि अभ्यागतांशी त्या अत्यंत खालच्या भाषेत संवाद साधत असत, अशी माहिती समोर आली आहे। या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास न घाबरता संपर्क साधावा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।